सो हॅलो एव्हरीवन. आता आपण रक्तपित्त हा अध्याय शिकणार आहोत. सो बेसिकली रक्तपित्ताचे जे निदान आहे ते पित्तप्रकोपक आणि रक्तप्रकोपक आहार विहारच आहेत. तुम्ही नॉर्मली सुद्धा लिहू शकतात की विरुद्ध अन्न, विदाह अन्न, आम्ल, लवण, कटू, क्षार या पदार्थांचं अतिसेवन, ठीक आहे, दिवास वाप, उन्हात हिंडण्यामुळे किंवा अग्निसमीप काम केल्यामुळे इत्यादी जी लक्षणे आहेत किंवा हेतू आहेत त्याच्यामुळे पित्तप्रकोप होतो आणि रक्तही प्रकोप होतो. तर हे सगळे रक्तपित्ताचे कॉमन निदान, कॉमन कॉज झाले. पण स्पेसिफिकली चरक संहितेमध्ये काही विशिष्ट असे निदान सांगितले आहेत. तर ते आपण रक्त या वर्डपासून लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. रक्त म्हणजे आर पासून काय आहे तर रोहिणिक, रानकोद आणि रानतुळस. र पासून दॅट इज आर पासून रोहिणिक, रानकोद आणि रानतुळस हे लक्षात ठेवायचं आहे. तर आणि ह्याच्यामध्ये दूध पण ॲड करू शकतात. ओके, रोहिणिक प्लस दूधचं सेवन केल्यामुळे. तर ए पासून काय लक्षात ठेवायचं आहे तर सुरा आणि मद्य. ए पासून ह्याचं काहीच रिलेशन नाही आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायसाठी ए पासून असुरा, अमध्य. असुरा ते आपण आर्टिकल्स वापरतो अँड द, तसं असुरा अँड अमध्य आय वॉन्ट टू ड्रिंक. ठीक आहे. मग के पासून काय आहे तर कुलत्त, करंज, कांजी प्लस लोणी. कांजी काय आहे तर आम्ल रसाची आहे. सो कांजी प्लस लोणी, करंज, कुलत्थ हे के पासून लक्षात ठेवायचं आहे. टी पासून काय आहे तर ताक, दही किंवा दह्याची निवळी. ताक, टी पासून ताक, दही किंवा दह्याची निवळी किंवा कच्चं दूध वारंवार उष्णतेने पीडित असताना जर आपण कच्च्या दुधाचं वारंवार सेवन केल्यामुळे रक्तपित्त होऊ शकतो. आणि दुसरा जो लास्टवाला ए आहे त्याचं काहीही रिलेशन नाही आहे, पण ते आपण मांसासोबत रिलेट करू शकतो की गोमांस, डुक्कराचं मांस, म्हैस मांस किंवा मेंढीचे जे मांस आहेत त्याच्यामुळे रक्तपित्त होतो. परत एकदा बघूया आपण. रक्त लिहायचं आहे आर पासून रोहिणिक, रानकोद किंवा रानतुळस, अमध्य किंवा सुरा. त्याच्यानंतर के पासून कुलत्थ, कांजी, करंज किंवा कच्चे दूध, कधी तर उष्णतेने पीडित असताना कांजी आणि लोणी. ठीक आहे. टी पासून तृष्णा म्हणजे ताक, दही, दह्याची निवळी. आणि लास्टचं जे ए आहे ते गोमांस, मासे, डुक्कर मांस, म्हैस, मेंढी आणि इकडे रोहिणी प्लस दूध. तर हे जे आहे ते निदान आहेत रक्तपित्ताचे. ते तुम्ही रोगनिदान आणि संहिता अध्ययन 2 दोन्हीमध्ये सेम निदान लिहू शकता. त्याच्यानंतर संप्राप्ती आपण पुढे पाहूच. इकडे आपण ही संप्राप्ती शिकणार नाही आहोत. ठीक आहे. तर इकडे निरुक्ती दिली आहे. आचार्य चरकांनी काय निरुक्ती दिली आहे? संसर्ग लोहित, प्रदूषण लोहित, गंधवर्ण, अनुविधानच्च, पित्त लोहित, पित्तमिती चक्षते. ठीक आहे. सो हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? पहिलं हे लक्षात ठेवायचं आहे. संसर्ग लोहित, प्रदूषण लोहित. लोहित म्हणजेच काय तर इकडे रक्त. रक्त काय संसर्ग आणि प्रदूषण झालंय. सो संसर्ग लोहित, प्रदूषण लोहित, गंध वर्ण अनुविधानाच्च, गंध वर्ण अनुविधानाच्च, पित्त लोहित, पित्तम अनुविधानाच्च पित्तम, लोहित पित्तम इति चक्षते. परत इकडे बघा कसं लक्षात ठेवणार आहोत. संसर्ग लोहित, प्रदूषण लोहित, गंध वर्ण अनुविधानाच्च पित्तम, गंध वर्ण अनुविधानाच्च पित्तम, लोहित पित्तम इति चक्षते. परत एकदा बघा. संसर्ग लोहितम, प्रदूषम लोहितम, गंध वर्ण अनुविधानाच्च पित्तम, लोहित पित्तम इति चक्षते ही झाली त्याची निरुक्ती. म्हणजेच काय तर जे पित्ताचे गुण आहेत, पित्ताचे कुठचे गुण आहेत तर सरगुण आहे, विस्त्रगुण आहे. ठीक आहे. सरगुण, विस्त्रगुण, लघुगुण हे सगळे रक्तामध्ये जातात आणि रक्ताचा जो गंध आणि वर्ण आहे तो कशात जातो? पित्तात जातो. तर दोघांचे जेव्हा गुण एकमेकांमध्ये जातात तर त्याला आपण लोहित पित्त दॅट इज रक्तपित्त असे म्हणतो. ही झाली त्याची निरुक्ती. आता हे जे पूर्वरूप आहे ते आचार्य चरकांनी सांगितलेलं आहे. ते तुम्ही रोगनिदान संहिता अध्ययनमध्ये देखील दोन्ही ठिकाणी सेम लिहू शकता. तर याची ट्रिक काय आहे? ABS, ABS दॅट इज ॲप्स. इकडे लक्षात ठेवायचं. इकडे बघा. ABS ॲप्स, ॲप्स चाचा, ॲप्स चाचा, ॲप्स चाचा. म्हणजे ॲप्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते सिक्स पॅक्स ॲप्स असतात ते चाचाला आहे. सो ॲप्स चाचाला असून सुद्धा ते स्वीट ड्रीम्स गुड मॉर्निंग करतात. स्वीट ड्रीम्स गुड मॉर्निंग करतात. ही एक फालतू अशी ट्रिक आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो ए पासून काय आहे? अनन्नभिलाषा म्हणजे जेवणाची इच्छा नसणे. बी पासून काय आहे? भुक्तस्य विदाह, जेवल्यावर अन्नाचा विदाह होणे. भुक्तस्य विदाह, अनन्नभिलाषा, भुक्तस्य विदाह. एस पासून काय आहे? तर शुक्त आम्ल, गंधरस उद्गार. शुक्त आम्ल, गंधरस उद्गार म्हणजे शुक्ताप्रमाणे आंबट व त्याच गंधाचा ढेकर येणे. बघा. गंध त्याच गंधाचा आणि रस शुक्ताप्रमाणे आंबट, गंध रस उद्गार. उद्गार म्हणजेच काय तर ढेकर येणे. शुक्त आम्ल, गंध रस उद्गार. त्याच्यानंतर च दोघांपासून छर्दीच आहे, पण छरदेर अभीक्ष्णम आगमम म्हणजेच काय तर वारंवार उलट्या होतात. छरदेर अभीक्ष्णम, अभीक्ष्णम म्हणजे सारखं सतत. छरदेर अभीक्ष्णम आगमनम, आगमन म्हणजे येणे. आणि सेकंड च जो आहे तो छर्दितस्य बिभत्सता म्हणजे उलटीच्या वेळी डोळे फिरल्यासारखे वाटणे, बिभित्स चेष्टा होणे. छर्दितस्य बिभत्सता, बिभत्स म्हणजेच काय तर डोळे फिरणे. कधी तर छर्दीच्या वेळी, म्हणून छर्दितस्य बिभत्सता. एस डी सॅड आहे. सो स्वरभेद आणि डी म्हणजे दाह. इकडे आपण परिदाह लिहिणार आहोत. स्वरभेद आणि परिदाह. जी पासून गात्रानाम सदनम पूर्ण बॉडीमध्ये पेन होणे. आणि एम पासून मुखाधूम आगमम म्हणजेच मुखामधून धुमाचं, मुखाधूम आगमन वाफ येणे.
परत एकदा आपण बघूया. ठीक आहे. सो आपण काय बघितलेलं की ॲप्स, A-B ॲप्स, ॲप्स, चा कसे होते, सॅड असं वरती खालती लिहायचे आणि GM इकडे लिहायचे. कारण की ही श्लोकातली सिक्वेन्स आहे. ह्याप्रमाणे तुमचा श्लोक असणार आहे. ठीक आहे. सो अ पासून काय होतं तर अन्नभिलाषा. बी पासून काय होतं तर भुक्तस्य विदाह. एस पासून काय होतं तर शुक्त अम्ल, गंध, रस, उद्गार. छ पासून काय होतं तर फर्स्ट होतं की छर्दीचे वारंवार वेग येणे. तर त्याला आपण अभिक्ष्णम बोलतो. ठीक आहे. छर्देर अभिक्ष्णम आगमन. त्याच्यानंतर छर्दितस्य डोळे वर फिरणे त्याला बिभित्सता असे म्हणतो. त्याच्यानंतर एस पासून काय होतं तर स्वरभेद. भेद डी पासून दाह दॅट इज परिदाह होता इकडे. गात्राणाम सदनम, मुख, धूम, आगमन. तर श्लोक कसं असणार अनन्नभिलाषा. थांबा एक मिनिट. अनन्नभिलाषा भुक्तस्य परिदाह. त्याच्यानंतर शुक्त आम्ल गंध रस उद्गार. त्याच्यानंतर छरदेर अभीक्षणम. अभीक्षण म्हणजेच वारंवार. छरदेर अभीक्षणम आगमनम छर्दीतस्य बीभत्सता स्वरभेद परिदाह गात्रनामसदनम मुख धूम आगमन. ओके. त्याच्यानंतर बेस्ड ऑन द कलर काय आहे तर लोह लोहित. लोह लोहित मत्स्य आम गंधित्वमच्या आस्यता. म्हणजेच काय आस्य म्हणजे मुख, तोंडामध्ये काय आहे तर लोह म्हणजे रक्त, लोहित म्हणजे काय तर लोह धातू जो आहे तो लोहित, सॉरी लोह म्हणजे लोह धातू आणि लोहित म्हणजे रक्त, मत्स्य म्हणजे मासा आणि आम म्हणजे आम, गंधित्व. हे जे चार आहेत लोह लोहित मत्स्य आम गंधित्व च आस्यस्य म्हणजे तोंडाला कसा गंध येणे लोहधातूप्रमाणे, लोहित म्हणजे रक्ताप्रमाणे, मत्स्यप्रमाणे, आमप्रमाणे गंधित्व येणे कुठे तर आस्यस्य म्हणजे तोंडामध्ये. तर बेस्ड ऑन कलर आपण लक्षात ठेवणार. सेकंड आहे की रक्त. रक्त हरित हरिद्र. कुठचे वर्ण आहेत रक्त हरित हरिद्र. काय तर त्वक अंग अवयव. पहिली स्किन त्वक, त्याच्यात त्वक काय आहे हे अंग आहे. त्वक अंग अवयव शकृतमूत्र स्वेदलाला. शकृतमूत्र स्वेदलाला. ठीक आहे. इकडे बघा तुम्ही रक्त हरित हरिद्र त्वक अंग अवयव. ठीक आहे. त्याच्यानंतर शकृत मूत्र स्वेद लाला. आता हे असं ड्रॉइंग थ्रू लक्षात ठेवायचं आहे. सिंघानं म्हणजे नाकातली घाणं, सिंघानं आस्य कर्णमल. पीडकोलिका म्हणजे डोळ्यातली घाण आणि पीडका नाम असं लक्षात ठेवणार आहे. पहिलं आपल्याला नाक काढायचं आहे, तोंड काढायचं आहे, कान आणि शेवटीला डोळे. सो नाक इज सिंघानं आस्य कर्णमल पीडकोलिका पीडका नाम. ओके. त्याच्यानंतर अंगवेदना. याच्यानंतर अंगवेदना लिहायचं आहे. हे श्लोकामध्ये दिलेलं आहे. अंगवेदना. त्याच्यानंतर थर्ड वन इज अगेन कलर लोहित. आता हे स्वप्न. स्वप्नामध्ये काय दिसतं तर लोहित, नील, पीत, शावनाम. काय आहे? लोहित, नील, पीत, शाव. LNPS. लोहित, नील, पीत, शावानाम. ठीक आहे. चिरश्मतांच्या रूपानाम. चिरश्मताम म्हणजे हे वर्णाचे आकृती वगैरे दिसणे. चिरश्मतांच्या रूपानाम स्वप्नी दर्शनम अभीक्ष्णमिती. अभीक्ष्ण म्हणजे वारंवार या वर्णाचे स्वप्न दिसतात. लोहित, नील, पीत, श्रावणाम चिरश्मतांच्या रूपानाम असे रूप दिसतात. चिरश्मतांच्या रूपानाम स्वप्नी दर्शनम स्वप्नांचे दर्शन होतात. ठीक आहे. चिरश्मिताच्या रूपानाम म्हणजे असे रूप दिसतात. स्वप्ने दर्शनम अभीक्ष्णमिती. आणि मग लोहित पित्त पूर्व रूपाणी भवंती. हे लोहित पित्तमध्ये पूर्व रूप दिसतात. ठीक आहे. तर श्लोक कसा आहे अनन्नभिलाषा भुक्तस्य विदाह शुक्त अम्ल गंध रस उद्गार. ॲप्स झाला आता चा मधला छ इज छरदेर अभिक्ष्णम आगमन छर्दीतस्य बिभत्सता स्वरभेद परिदाह गात्राणाम सदनम किंवा गात्राणामच्या सदनम मुख धूम आगमन. त्याच्यानंतर कलर बेसिसवर होतं लोह लोहित मत्स्य आमगंधित्व च आस्यस्य. त्याच्यानंतर सेकंड जे होतं ते लोहित. ठीक आहे. लोहित हरित हारिद्रा त्वक अंग अवयव शकृत मूत्र स्वेद लाला. लाला म्हणजेच लाला स्लाव. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंघाण आस्य. आस्य म्हणजेच काय तर मुख. सिंघाण आस्य कर्णमल म्हणजे कानातली घाण आणि पीड म्हणजे पीडकोलिका म्हणजे डोळ्यातली घाण. पीडकोलिका पीडका नाम अंगवेदना. त्याच्यानंतर लोहित नील पीत श्रावनाम ची. हे काय होतं चिरश्मता. चिरश्मता हे तुम्ही विसरण्याची शक्यता असू शकते. सो प्लीज त्याला लक्षात ठेवा. चिरश्मताच्या रूपानाम स्वप्ने दर्शनाम भीक्ष्णमिती लोहित पित्त पूर्वरूपाणी भवंती. तर हे सगळे त्याचे पूर्वरूप झाले. त्याच्यानंतर आपण त्याचे उपद्रव बघूया. तर हा देखील एक श्लोकच आहे. उपद्रवस्तू खलू. रक्तपित्ताचं काय याचं स्टार्टिंगला उपद्रवस्तू खलू. कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दासकास ज्वरतिसा. ठीक आहे. एवढं दासकासचा. बी काय आहे दौर्बल्य अरोचक अविपाक श्वासकास ज्वरतिसार शोफ आणि शोष पांडुरोग हा स्वरभेदश्च.
आता रक्तपित्तामुळे काय आहे, रक्तस्राव अधिक होतोय म्हणजेच काय तर रक्त कमी होतंय. रक्त कमी म्हणजे आपण मॉडर्नली कोरिलेशन केलं तर हिमोग्लोबिन कमी होतंय म्हणजेच काय तर ॲनिमिया दॅट इज पांडूसोबत आपण कोरिलेट करतो. आणि स्वरभेदच्या एंडिंगला लिहायचं. कसं लिहिणार आहोत आपण? उपद्रवस्तू खलु दास, कास, जा कुठे तर एस-एसला, शोफ आणि शोथ, मग काय होणार पांडुरंग आणि स्वरभिदश्च. दौर्बल्य, अरोचक, अविपाक, श्वास, कास, ज्वर, अतिसार, शोफ, शोथ आणि पांडुरोग हा स्वरभेदश्च हे त्याचे उपद्रव झाले. आता आचार्य चरकांनी मार्गभेदानुसार ह्याचे फक्त 2च मार्ग सांगितले आहेत, ऊर्ध्व आणि अध. पण आपण रोगनिदानामध्ये शिकताना ऊर्ध्व, अध आणि तिर्यक गती सुद्धा लिहिणार आहोत. ठीक आहे, तिर्यक. आता ऊर्ध्वमध्ये काय तर कफाची वृत्ती असते, कफानुबंध असतो. म्हणून तो काय आहे तर साध्य असतो. कफाच्या संसर्गाने रक्तपित्त वरच्या दिशेने म्हणजेच काय तर कान, नाक, डोळे, मुख यातून बाहेर पडतो. त्याला आपण ऊर्ध्व रक्तपित्त म्हणतो आणि तो साध्य असतो. साध्य का तर ते आपण पुढे शिकणार आहोत. तर अधोघ रक्तपित्तामध्ये वाताची वृत्ती असते आणि वाताच्या संसर्गाने जर रक्तपित्त खालच्या दिशेने बाहेर जात असेल म्हणजेच काय तर मूत्र, पुरीष मार्ग, योनी मार्ग इत्यादीद्वारे जर रक्त बाहेर पडत असेल तर त्याला अधोघ रक्तपित्त म्हणतो. आणि हा याप्य आहे. याप्य म्हणजेच काय तर असाध्याचाच एक प्रकार आहे, पण आपण आयुष्य वाढवू शकतो. आणि जो उभय आहे तो वात आणि पित्त दोघांची वृत्ती झाली असते. दोघांच्या संसर्गाने वरून खालून शरीराच्या दुसऱ्या अन्न छिद्रातून म्हणजेच काय तर कूप जे आहेत त्याच्यातून जर रक्त बाहेर पडत असेल तर त्याला आपण उभय किंवा तिर्यक गत रक्तपित्त असे म्हणतो, जे की असाध्य आहे. तर रक्तपित्ताची चिकित्सा कशी करायची आहे? प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधयते. प्रतिमार्ग म्हणजेच काय? तर ऊर्ध्व रक्तपित्त जर वरतून बाहेर येत असेल तर प्रतिमार्ग खालचा बाजू आहे. प्रतिमार्गमच्या हरणम, हरणम कोणाचं तर रक्तपित्ते विधीयते. हरणम रक्तपित्ते विधीयते. ठीक आहे. सो प्रतिमार्ग वापरायचा आहे. तर ऊर्ध्वगत पित्तामध्ये आपल्याला ऊर्ध्वगत म्हणजे वरतून जर बाहेर पडत असेल तर त्याचा प्रतिमार्ग अधोमार्गाचा आहे, तो आहे विरेचन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर कफ आणि पित्ताचा संसर्ग असल्याने कफ पित्ताच्या नाशासाठी आता कफशामक कुठची आहे? कफशामक द्रव्य कुठची आहेत तर आपल्याला माहिती आहे. तिक्त, कटू, कषाय आणि पित्तशामक द्रव्य कुठची आहे तर मधुर, तिक्त, कषाय. आता इकडे जर तुम्ही बघितलं तिक्त, तिक्त, कषाय, कषाय. तर हे हे जे कॉमन आहेत तर तिक्त आणि कषाय रसात्मक जे रसप्रधान औषध द्रव्यांचा आपण वापर करणार आहोत इकडे. तर तेच दिलंय कफ आणि पित्ताच्या नाशासाठी कषाय, तिक्त रसप्रधान औषध द्रव्य वापरल्यामुळे काय होतं तर सहज पित्तशमन पण होतं आणि रक्तस्राव जो आहे तो अडवला जातो. ठीक आहे. मग विरेचनम पित्तहरानाम. विरेचन हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं म्हणजे पित्त तर शमन होणारच आहे. प्लस आपण कषाय तिक्ताने पण पित्ताचं शमन होणार आहे आणि कफाचं देखील शमन होणार आहे. पण चिकीचा उपयोगी औषधं अधिक असतात. विरेचन केल्यामुळे सहजच पित्त शमन होतं आणि रक्तस्राव जो आहे तो अडवला जातो. म्हणून हे साध्य आहे. तर अधोघ रक्तपित्त म्हणजे खालच्या बाजूने जर रक्ताचा स्राव होत असेल तर त्याचा प्रतिमार्ग म्हणजेच काय तर वमन सांगितलं आहे. तर ह्याच्यामध्ये वात आणि पित्ताचा संसर्ग असल्याने फक्त मधुर रसप्रधान औषधी द्रव्य अवेलेबल आहेत म्हणजेच काय तर अल्प औषधी. तर का असं मधुर रस घेतलंय? वातशामक कुठची द्रव्य आहे? मधुर, आम्ल आणि लवण. ठीक आहे. आणि पित्तशामक कुठची द्रव्य आहेत? मधुर, तिक्त आणि कषाय. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे आहे ते कॉमन नाही आहे. फक्त मधुर रस आहे. म्हणजे फक्त मधुर रसात्मक द्रव्यांचाच आपण ह्याच्यामध्ये उपयोग करू शकतो. मग ते अल्प औषधी आहेत म्हणजे खूप कमी औषध आहेत. तर वमनामध्ये काय होणार? तर जर आपण मधुर केलं तर पित्तशमनासाठी श्रेष्ठ उपाय वमन नाहीच सांगितला. हे वमन आपण कफ दृष्टीमध्ये देतो आणि वातामध्ये देखील हा हीन उपाय आहे. म्हणून शक्यता काय आहे वमन आणि वातपित्ताचा प्रकोप होऊ शकतो. ठीक आहे. मग कषाय तिक्त रसाने पित्त शमन केलं म्हणजे तेच होतं की पित्त शमन कशा होतं मधुर तिक्त कषाय. जर तिक्त आणि कषाय रसाचं आपण सेवन केलं तर वाताचं वर्धन होणार आणि वातशामक कुठची होती मधुर आम्ल लवण. आम्ल लवणाचं सेवन केलं तर पित्ताचा प्रकोप होणार. मग ते कसं आहे ते उलट चिकित्सा होती. म्हणजे चिकित्सा पण व्यवस्थितपणे करू शकत नाही म्हणून त्याला आपण याप्य असे म्हणतो. त्याच्यानंतर उभय मार्ग रक्तपित्त म्हणजे ऊर्ध्व आणि अधो दोन्ही बाजूने आणि तिर्यक गतीने असतं. तर ह्याच्यामध्ये वातपित्त आणि कफ या तिघांचाही संसर्ग असतो आणि अकॉर्डिंग टू रूल वमन विरेचन करू शकत नाही. म्हणजेच काय जर वातपित्त कफाचा अनुबंध म्हणजे ते वरतून येतंय, खालतून येतंय, साईडून येतंय तर कुठच्याही प्रतिमार्ग नाही आहे याला म्हणून याच्यात आपण वमन विरेचन करू शकत नाही. सन्निपातज स्थिती असते. सन्निपातज स्थितीमध्ये सर्व दोष शामक औषधी खूपच अल्प आहे की जे तिन्ही दोषांचं शमन करतं म्हणून याला आपण असाध्य असे म्हणतो. सो दिस इज असाध्य. सो ते रक्तपित्ताचे प्रकार होते अकॉर्डिंग टू गती ऊर्ध्व आणि तिर्यक हे 3 होते प्रकार आणि दोषबलानुसार किंवा दोषानुसार वात किंवा पित्त, कफ हे आहेत. जर कफ असेल तर त्याच्यामध्ये ईश तसा पांडुवर्ण, स्नेह, पिच्छील असणार. वाताचा तर आपल्याला माहिती आहे शाव आणि अरुणवर्ण. आणि पित्तामध्ये काय आहे तर काळा गोमूत्रवर्ण किंवा गृहधूम अंजनाप्रमाणे असा काळा असतो. आता ह्याची संप्राप्ती कशी आहे? तैरहेतुभिः समुत्क्लिष्टं पित्तं रक्तं प्रपद्यते. हा ॲक्च्युअली चरक चिकित्सा स्थानातला श्लोक आहे. हा तुम्ही संहिता अध्ययनच्या पेपरमध्ये 2च्या पेपरमध्ये लिहू नाही शकत कारण की या सिलेबसमध्येच नाही आहे चिकित्सा स्थान. पण तुम्ही हा रोगनिदानमध्ये लिहू शकता. ठीक आहे. सो हा जो पार्ट आहे आम्ही रोगनिदान याच्या दृष्टिकोनातून घेतला आहे. याच्या आधीचं जे आपण 2 स्लाइड्स पाहिले ते दोन्ही संहिता अध्ययनासाठी होते पूर्णपणे. पण ते तुम्ही रोगनिदानमध्ये देखील लिहू शकता. हा जो पार्ट आहे तो फक्त रोगनिदानामध्ये लिहायचा आहे. तर हा श्लोक झाला तर तुम्ही लर्न करा. तैरहेतुभिः समुत्क्लिष्टं पित्तं रक्तं प्रपद्यते तद्योनित्वात प्रपन्नं च वर्धते तत्प्रदूषयत् तस्योष्मणा द्रवो धातोः प्रसिच्यते स्वित्यस्तेन संवृद्धी भूयस्तती गच्छति.
ठीक आहे. तर म्हणजेच काय तर उष्ण तीक्ष्ण गुणांनी पित्ताचा प्रकोप होतो. ठीक आहे. पित्ताचा प्रकोप झाल्यावर धातू जे आहेत, सर्व शरीरातील जे धातू आहेत, धातूंचं काय होतं, तर धातूंचं स्वेदन होतं. धातूंचं स्वेदन होतं. सर्व शरीरातील जे धातू आहे त्यांचं स्वेदन होतं. स्वेदन म्हणजेच काय तर क्षरण. क्षरण म्हणजे काय? स्वेदन म्हणजे काय तर घामिनी, द्रवांश बाहेर पडणे. त्यालाच आपण क्षरण बोलतो. धातूंच्या ठिकाणी असलेला द्रवांश बाहेर येणे. आता जर द्रवांश बाहेर आला आहे, त्याच्यामुळे काय आहे, तर पित्ताचं प्रमाण वाढतं. म्हणजे वाढलेले पित्त आहे, ते रक्तात मिसळून रक्ताचं प्रमाण वाढवतात. आता रक्ताचं प्रमाण देखील वाढलंय आणि पित्ताचं प्रमाण देखील वाढलंय. मग या दोघांचे गुण एकमेकात जाणार. तर प्रकोपित पित्ताचा जो लघु विस्त्र सरगुण रक्तात येतो व रक्ताचा गंधवर्ण पित्तात येतो. ठीक आहे. आता हे दोघे एकत्र आलेत. ह्या दोघांमध्ये दोष-दृश्य समूर्छना होते. दोष-दृश्य समूर्छना झाली आहे, तर जे अ, रक्तवाहिनी आहेत, म्हणजे रक्तवाहिनीमधून पित्त देखील जातं, तर रक्तवाहिन्यावर दाब पडतो आणि जे रक्तवाहिन्या आहेत त्या क्षतग्रस्त होतात, म्हणजे आघात होतो. क्षत म्हणजे आघात. क्षतग्रस्त होतात त्याच्यामुळे रक्तस्राव होतो. तर जर रक्तस्रावामध्ये कफानुबंध असेल तर ते वरच्या दिशेने बाहेर येतो, त्याला उद्वक म्हणतात. वातानुबंध असेल तर खालच्या दिशेने अधोक म्हणतात आणि स्रोतरोध एकदमच अधिक असेल तर तिर्यक गती प्राप्त होऊन त्वचेमध्ये संचित होऊन रोमकूपामधून बाहेर येऊन त्याला तिर्यक रक्तपित्त असे म्हणतो. तर आपण हेतूचं सेवन केलं आहे. हेतूच्या सेवनामुळे काय होतं, तर जे उष्ण तीक्ष्ण गुण आहे, ठीक आहे, उष्ण तीक्ष्ण गुण आहे हेतूमध्ये, त्याच्यामुळे काय होतं, तर पित्ताचा प्रकोप होतो. आता पित्ताचा जर प्रकोप झालेला आहे तर ते काय करणार, धातूंचं धातूंचे स्वेदन करणार. पूर्ण शरीरातील जे धातू आहेत त्यांचं स्वेदन करणार. स्वेदन म्हणजेच काय तर क्षरण करणार. धातूंचा द्रवांश बाहेर काढणार. द्रवांश बाहेर येणे. आता जर द्रवांश बाहेर झाला आहे म्हणजेच काय तर पित्त जो आहे तो वाढलेला आहे. आता पित्त जो वाढलेला आहे तो रक्तासोबत मिश्रित होणार आणि रक्ताचं प्रमाण देखील वाढणार. इकडे तिथे रक्ताचं प्रमाण देखील वाढणार. आता जर रक्त आणि पित्त हे दोघेही एकत्रित आले आहेत तर यांच्यामध्ये दोष दुष्य समुच्चना दोषदुष्य समुच्चना होणार. दोषदुष्य समुच्चना झाल्यामुळे हे काय आहे, कशातून जातात, रक्तवाहिनी. तर रक्तवाहिन्यावर दाब पडला जाणार. दाब पडल्यामुळे ते क्षतग्रस्त होणार. क्षतग्रस्त झाल्यामुळे रक्तस्राव होणार. रक्तस्राव होणार. ठीक आहे. क्षतग्रस्त झाल्यामुळे रक्तस्राव झाला आहे. आता हे रक्तस्राव 3 मार्गांनी बाहेर पडू शकतं. एक, कफानुबंध झाला आहे. एक, वातानुबंध झाला आहे. कफानुबंध, वातानुबंध आणि एक वात, पित्त, कफ दोघांनी. आता कफानुबंध म्हणजेच काय? तर ऊर्ध्व म्हणजेच कान, नाक, डोळे इत्यादी याच्यातून जर बाहेर पडत असेल तर त्याला ऊर्ध्व रक्तपित्त म्हणतो. वातानुबंध असेल तर गुदमार्ग आहे, मूत्रमार्ग आहे, ठीक आहे, योनीमार्ग आहे. याच्यामधून जर रक्त बाहेर पडत असेल तर त्याला अधू म्हणतो. आणि जर वातपित्त कफ म्हणजे ती जी गती प्राप्त झाली आहे आणि तो त्वचेमध्ये संचार म्हणजे काय तर त्याचा संचय झाला आहे त्वचेमध्ये आणि रोमकूपामधून बाहेर पडत आहे, तर त्याला आपण उभयगती किंवा तिर्यक रक्तपित्त असे म्हणतो. तर ही झाली त्याची संप्राप्ती. तर हा जो व्हिडिओ होता तो मी रोगनिदानाच्या दृष्टीने देखील शिकवला आहे आणि संहिता अध्ययनमधला जो दुसरा अध्याय आहे निदान स्थानातील त्या दृष्टीने देखील शिकवला आहे. म्हणजे दोन्ही तुमचं एकत्र होऊन जाईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू.